आज करायचं होतं पनीर, तर म्हटलं दाखवूयात आपल्या पद्धतीने पनीरची भाजी, पनीर टिक्का एकदम देशी स्टाईलमध्ये माझ्या पद्धतीने केलेला दाखवते आहे. तर काय केलं आहे मी, पहिल्यांदा दही घेतलेले 4 चमचे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलेले, पाऊण चमचा काळी मिरी पावडर टाकायची, हळद टाकायचे, लाल तिखट टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, आलं लसणाची पेस्ट टाकायची, चमच्यावर तेल टाकायचे आणि सगळं मिक्स करायचे. आता तुम्ही म्हणाल की टिक्क्याचे तर मोठे मोठे क्यूब असतात पनीरच्या टिक्क्यामध्ये, तर हे तर छोटे आहेत, पण माझ्याकडं अमूलचं मलाई पनीर आहे. जर डेअरीवरून आणलं पनीर ना डायरेक्ट, तर ते मोठे क्यूब करू शकता. त्यामध्येच मी शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांद्याचे मोठे क्यूब करून मिक्स केलं, 20 मिनिट साईडला ठेवून दिलं. आता द्यायची आहे फोडणी. तर तेलामध्ये डायरेक्ट मसाला टाकायचा. आपण अगोदर मसाला टाकलेला आहे, पण तो पुरेसा नाही आहे पूर्णपणे भाजीसाठी, त्यामुळे त्या अंदाजे आत्ता मसाले टाकायचे. तर सगळे मसाले मी टाकलेले आहेत ॲक्च्युली, पण क्लिप झाली आहे डिलीट, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे जे मिक्सचर आहे ना तेच दिसत आहे टाकलेलं. तर मसाल्यांमध्ये काय वापरायचं आहे, लाल मिरची पावडर, लाल तिखट जे घरगुती आहे तेच सगळं वापरायचं, धणा पावडर, हळद वगैरे सगळं ते टाकायचं आणि त्यानंतर हे मिश्रण टाकून मिक्स करून घ्यायचं. अगदी छोटासा ग्लास म्हणजे अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे आणि वरून कसुरी मेथी कोथिंबीर टाकते. कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बघा किती सोपं आहे, अगदी सोपी पद्धत आहे, पण खायला खूप भारी लागतं. खूप, तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने. तर बघा हे झालेले. आता तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही असं ओलसर दिसेल, पण गॅस बंद केला ना की ते पूर्णपणे असं एकदम घट्ट व्हायला लागतं आणि खरपूस भाजलेल्या चपातीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. दिसतंय ना भारी, लागतंय पण भारी. बघा एकदा करून.